एका भांड्यामध्ये जर तुम्ही 1 वाटी सोयाबीन घेतलं आणि ते कडकडीत असं पाणी ओतून ठेवायचं 5 मिनिटासाठी. छान अशी सोयावडी आहे ते भिजलेली आहे पाहू शकताय. छान अशी ती पिळून घ्यायची, पाणी अजिबात ठेवायचं नाहीये आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या 2-3 घालून व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. अगदी जास्त बारीक करू नका. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि अर्धी वाटी बेसन घालायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, लाल तिखट, काश्मीरी पावडर आणि हळद, धना पावडर, जिरा पावडर, 1 चमचा आठवणीनं तेल टाकायचं आहे आणि छान असं बाइंडिंग येतं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि छोटे-छोटे गोळे घ्यायचे बनवून आणि ह्याचे छान असे कटलेट बनवून घ्यायचे पाहू शकता या पद्धतीनं. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं व्यवस्थित असे आलटून-पलटून अगदी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे. चवीला तर अप्रतिमच लागतात. नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. तसेच आपल्याकडे ड्रायफ्रूटचे लाडू, डिंक लाडू, मेथी लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, हिरव्या मुगाचे लाडू हे सर्व लाडूचे प्रकार मिळतात. तर तुम्हाला लाडू मागवायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. धन्यवाद.